हो तरी तू कैरी घेतली का माझी? मी 3 कैऱ्या आणलेल्या, 2च काय राहिल्या? घेतली तर घेतली, विचारून घ्यायला पाहिजे ना. तू घरातल्या वस्तूंना हात लावतो तेव्हा मी अशीच बोलते का विचारून घ्यायचं म्हणून? ते माझं आहे, ते शांत बस. खाऊ नको दे इथे. सोड यार, उष्टी आहे ना आता, खाऊन दे. तू कशाला आणलं होतं काय रे? मी लोणचं बनवायला आणलेले, खायला नव्हते आणले. बरं ठीक आहे ना. कैरी मग कशाला आणलेली माहिती का तुला? लोणचं बनवण्यासाठी. 3 कैऱ्यांचं कोणी लोणचं बनवतं? अरे लोणचं असताना कैरी असती, कळलं का? तर 3 असू नाही तर 1 कैरीचं असू. मला आज खायचं होतं म्हणजे खायचं होतं. तुला काय करायचंय? बनवण्याचं काय माहित तुझं आजच्याच लोणचं? तुला माहिती का ही कैरी तोडण्यासाठी मी किती मेहनत केली? तुला सांगतो, आपल्या बंगल्या मागतं ते घर आहे का, त्या बंगल्यामध्ये मी गेलो. तिथे जर्मन शेफर्ड होता. तो मला लय भुंकत होता. तरी मी कसं लपत त्या झाडावर चढलो. मग तिथल्या माळी पण गेला. तेवढ्यात ते 3 कैऱ्या मी मेहनतीने तोडून काढल्यात. माहितीये का तुला? त्याला मेहनतीने तोडून काढणं नाही म्हणत, त्याला चोरून आणणं म्हणतात, कळलं? अरे मग चोरून म्हणजे काय? ते आपल्यासाठीच आणल्यात ना. मग चोरून आणल्यात तर तू का खाती? मला आधी माहिती नव्हतं चोरून आणली कैरी, कळलं का? आता कळलं ना. आता एवढं पण नको खाऊ. हावरट चोरी करणं आहे ना, चोरी कधी करायची नसते. चोरी करणं म्हणजे पाप असतं, कळलं का? पाप. हो का? आणि चोरी केलेलं खाल्ल्यावर पाप नसतं, पुण्य असतं, कळलं का? मग आता खाल्लं तर गेलं पोटात. मला काय माहिती चोरून आणले. तुला शिकवलं नाही का रे कोणी चोरी करू नये? अरे मी तुला चोरी करणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. नेऊ का तुला तिथं? चल, त्या माणसाची माफी माग. त्याला म्हणा चुकलं माझं, मी तुमच्या झाडाच्या कैऱ्या तोडल्या. हा, मी त्याला माफी मागून हेच सांगेन. मी तर गरीब माणूस आहे. वहिनीच मला हे सगळं काम करायला लावलेलं. तिलाच कैरी खायची होती, तू खाल्ली. घरात कॅमेरे आहेत, ते अख्खे फुटेज दाखवून तू पण कैरी खाली, कळलं का? हा, मग मी हे सांगेल ना की कैरी आणली, दिसली म्हणून खाल्ले. विचारता नाहीत का? मला काय माहिती चोरून आणली ह्यानी. चोरटा कुठला? नीट बोल. नीट बोल म्हणजे जो चोरतो त्याला चोरटाच बोलतात. 2 कैऱ्यांचं मला आजच्याच लोणचं पाहिजे. तुझ्या कोणी केलं 2 कैऱ्यांचं लोणचं? मम्मीने. बरोबर, तुझी मम्मीच असं काहीतरी करू शकते. आता उद्या जातो ना, आंबे पण आणतो. चोरून आहे ना माझ्या घरात काय आणायचं नाही. मी तुझ्या घरातच काय आणणार नाही. म्हणजे बेडरूम तुझं, हॉल माझं आहे, मी माझ्या हॉलमध्ये आणून, कळलं का? काय गरज नाही. अख्खं घर माझे, माझ्या नावावर घर आहे. हा का? माझ्या घरात एक पण चोरीची वस्तू आली नाही पाहिजे. आली मोठी. हा, मोठीच आहे मी, कळलं? बरं, तुझ्या घरात नाही आणत, मित्रांच्या घरी जाऊन पार्टी करेन, कळलं का? अजिबात नाही. मी तुझ्या दादाला सांगेल तू असं काहीतरी करतो. तुला कळलं तेव्हा सांगशील ना. तुला कोण सांगतो तेव्हा? मी तर क्रिकेट खेळायला जातात या बहाण्याने मस्त आंबे बिंबे फ्रूट चोरून आणून, कैऱ्या चोरून आणून जाईल मित्रांच्या घरी. ते पण सेम माझ्यासारखेच आहे. हा, त्यांच्या घरच्यांना कोण काय बोलते तेव्हा? आणि त्यांची वहिनी तुझ्यासारखी नाही खडूस, कळलं का? अरे मूर्ख मुला, चोरी करायची नसते. गप जा. तुला सांगतो, काल मी मित्राच्या इथं कैरी नेली. तिच्या वहिनीने कैरीवर मिरची पावडर, लिंबू आणि मीठ टाकून दिलं आम्हाला. हा, तू देते का असं काही करून? स्वतःच खात बसती. मी टाकलं का मिरची पावडर? राहून दे, मी आणले माझ्यासाठी. मीठासोबत खाणार. सरक दे थोडं मीठ. चोरी केलेलं आहे वहिनी, खाऊ नको. आता गेली पोटात ती, थोडस तर मीठ दे. बरं घ्यायची. तुम्ही काही याद करून घे. आधी माहिती असतं तर खरं सांगते, कैरीची शपथ मी कैरी खाल्लीच नसते. चोरीची कैरी माहिती असतं तर खाल्ली नसते. अर्धी पोटात गेलती ती, अर्धी पोटात. आणि ती फेकून देणं म्हणजे अन्नाचा अपमान करणं. हा, त्या माणसाला जाऊन आपण सॉरी बोलू शकतो, चुकीचं प्रायश्चित्त करू शकतो आपण, कळलं का? ते घर 2 किलोमीटर लांब आहे. तू येशील चालत का? आपल्याकडे गाडी नाही का? आज मी पेट्रोल नासवलं. तुला तेवढंच काम आहे, आमचं सगळं नासवतच बसतो. आणि वर नाही तर चोऱ्या कर. तुला आहे ना
तुझं गाठोडं बांधून पाठवूनच देते गावाला. नॉट अ चान्स. नॉट अ चान्स. गावाला गेला ना बरोबर तुझी अक्कल जागेवर येईल. गावाला गेल्यावर मग माझी मम्मी मला सपोर्ट करणार, कळलं का? काही गरज नाही. तुझ्या मम्मीला पण नाही, तुझं चांगलं दादाला सांगून झाडायलाच लावते. ह्याला काही शिकवलंय का नाही? माझ्या मम्मीला झाडू मारा लावणार? हा, माझ्या मम्मीला झाडू मारा लावणार? नीट बोल, पहिलंच सांगतोय. झाडू मारायला लावणार असं नाही बोलले. म्हणजे तुझ्या दादाला सांगून तुझा दादा तुझ्या मम्मीला सांगल. हे बघ वहिनी, नॉलेजची गोष्ट आहे. दादाला सांगण्यात अर्थ काही नाही. मी तरी 3 कैऱ्या आणलेत. दादा पिशवी भरून पोतं भरून कैऱ्या आणायचा, कळलं का? ह्या वयात चोरूनच आणायचा आणि घरी त्याची सगळी तारीफ करायची. हा बघ, शाबासकी द्यायची. त्याला चोरून नाही, तुझ्या दादाने मला सांगितलंय की मी जायचो आणि आमच्या इथलं तो एक माणूस होता ना शेतकरी, तो ओळखीचा होता. मग त्याच्या ह्याच्यातून मी आंबे कैऱ्या तोडून आणायचो आणि झाडाला कैऱ्या आंबे तोडण्याची मजाच वेगळी असते. राहून दे. म्हणजे त्यांचा सीझन चाललाय आणि ते असंच फुकट देतं ना कोणाला. तुला काय माहिती? मम्मीला विचार. माझी मम्मीच म्हणायची, जा बाळा जा, एक पोतं चोरून आण. हा नाही काही गप्प. हा, स्वतःच्या नवऱ्याचं सांगितलं लेट असतं. टोचतं म्हणजे टोचणारच, कारण मला माहिती माझा नवरा असं करत नाही. बस, माझ्या नवऱ्याने मला सोपी रेगणार एक सांगितली. त्यांनी काय काय केलंय लहानपणापासून आतापर्यंत, आणि तेवढा विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर. आणि म्हणूनच विश्वास आहे, म्हणूनच प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. आता एवढी सत्यवादी बायको भेटली तर हरिश्चंद्र तर बनावंच लागेल ना. खरं बोलावंच लागेल ना. खरंच बोलते की माझा नवरा. मी नाही, जगातला कुठला पण पोरगा माझ्या वयाचा असते मी कैऱ्या चिंच काही फ्रूट चोरून आणणार म्हणजे आणणार. लिहून घे, कळलं का? काय करूच आहे. पोरांना सूट दिली म्हणजे पोरं काय पण करतात असं होतं का? घरातून बाहेर पडण्याची सूट मिळाली म्हणजे असं आहे का? जायचं आणि कोणाच्या पण झाडाच्या कैऱ्या बिऱ्या तोडायच्या. मला अजिबात पटलेलं नाही ही गोष्ट. आंबटे मग ठेव की, कोणी खायला लावली? आंबटे म्हणून खाते. आता काय नाही वहिनी, मला सर्दी होणार आहे. थोडे पैसे दे, कैऱ्याले खाल्लं. थोडे वेळे 1 रुपया पण नाही माझ्याकडे. का? ही तुझी माणूस की? हा, तुझ्या घरी पाहुणा माणूस आलाय, देवासारखी सेवा करायची त्याची, कळलं का? अतिथी देवो भव. कधी शिकले का शाळेत? अतिथी देवो भव. तू बरं शाळेत शिकलेला विसरला, चोरी करू नये म्हणून. अरे श्रीकृष्ण काय करायचे बोल. अगं श्रीकृष्ण पण दही खायचे, तरी त्यांची मम्मी त्याला बांधून ठेवायची, तरी ते दही खायचेच ना. हा, तू इथं श्रीकृष्णाची उपमा नको देऊ, तू इथं स्वतःच बोल, कळलं का? ते देव होते, तू देव आहेस का? तू माणूस आहे, माणूस. मी साधारण माणूस आहे. साधारण माणसाने चोरी करू नये, त्यासाठी तो कायद्याने गुन्हा आहे. धरतील पोलिसांनी तुला पकडून, मग कळ ना अक्कल येईल जागेवर. पोलिसांना कुठं काढणार आहे? पोलिसांना पण सांगणार आहे का मी चोरले कैऱ्या? त्या मालकाला सांगते, ज्याचं झाड आहे ना त्या मालकाला सांग. तुला माहिती का तो कोणी? कोण माहिती का? कोण? मी काय सांगू? त्याने तुला चांगलं टेचलं ना, मग अक्कल येईल जागेवर. काय नाही, तो कोणी दादाचा मित्र आहे, तो ऑफिस मधला. मग तुला अक्कलीचा भाग आहे का? त्याने जर तुझ्या दादाला कंप्लेंट केली की तुमचा भाऊ येतो आणि कैऱ्या चोरून येतो, मग अरे डोकं तुला कैरी हवी तर मागून घे ना. नको, अरे डोकं लावू, दादाचा मित्र आहे तू, म्हणजे दादा काय म्हणा, अरे वा लय भारी राव तुझा भाऊ, हा माझ्याकडून कैऱ्या घेऊन गेला, म्हणजे दादा त्याचं चांगलं रिलेशन असल्यामुळे विषय होणार नाही. हे डोकं लाव, बिझनेस माइंड आहे माझं. दुसरं कोण असतं म्हणला काय असतं, कसं काय आला, पण ते ओळख असल्यामुळे काय नाही म्हणणार. तो दादाला म्हणणार की काल 3 कैऱ्या घेऊन गेल्या, उद्याच्याला परवाच्याला पोतं घेऊन बोलू, मी पोतं देऊन. हे बिझनेस माइंड असतं, हे तुला अजून नाही कळत. व्यवहार नाही तुझं कच्चं आहे वहिनी, कळलं का? कानाखाली जाळ्यान दूर काढन, माझं ज्ञान काढायला लागला तर. जास्त ज्ञान पाजावं नको, चोऱ्या करून. जरा शांत बस. बाय द वे कैरी नाही चांगली, धुतलेलीच नव्हती तू, तशीच कापली. आता तू खात्याने बघताना मला पण खाऊशी वाटली ना. खोकला येतो तर कैरी खाते. अरे पैसा काय कमी आहे का आपल्याकडे? असे 10 लाख भर खोकले येऊन दे, दवाखाना करून मी, कळलं का? नाद नाही करायचा आपला.
नाही करायचं आपलं. आता कोल्ड कॉफी प्यायला जायचे मग पॉकेट मध्ये देऊन ठेवली कालच दादाने, आता अशी उडवतो. तेच तुला तेवढंच काम आहे, उडवा उडवीचे. अरे माझा भाऊ माझा लाड करतो, पैसे देतो. तुला जळती का तू? आर यू जेलेस? हा मी काय तयार जळू? मग तू म्हणाय माझा तर चांगलपण आहे. मी तुझ्या भावाला अशा काही तुझ्या कारस्थानं सांगत नाही की तू काय काय करतो. मी गपचूप बसते, कारण की मला असं वाटतं आले आपल्याकडे 4 दिवसासाठी, तर आपण नको त्याला नाही का परत नको जगाने बोलायला की किती बेकार वहिनी आहे, भावाला चाड्या लावून लावून त्याला घरातून बाहेर काढलं. तुझा भाऊ तुला काय एका मिनिटात सरळ करण सुतासारखा, जर मी सांगितलं तर. इथं आलेलं मी झाले 4 महिने आणि हे 4 दिवस म्हणते. हिला तर डोकंच नाही. बोलण्याची पद्धत असते, रीत असते, ते मी तुला सांगते. तू तर माझा चांगलपणा की मी शांत बसली. तू शांत बसली? हा अगं वहिनी किती खोटं बोलशील. हा तुझी आतापर्यंत एकतरी चाडी सांगितली तुझ्या भावाला? अरे मग ते तर तुझं कर्तव्य आहे ना. तू माझं काही नाही सांगायला पाहिजे साडी, हेच तर तुझं कर्तव्य आहे आणि तू ते कर्तव्य पार पाडते. यासाठी कर्तव्य नाही, माझं चांगलपण आहे की मी गप्प बसली. वहिनी तू जरी सांगितलं ना मला कोण काय बोलणार नाही, कळलं का? कारण की मी कोण आहे तुला नाही माहिती. बरोबर, मला कसं काय माहिती असेल चोरट्या लोकांबद्दल. आय एम द सन ऑफ माय मॉम. चोरटा त्याच्या पुढे असं वहिनी काय नीट बोल, नीट बोल, चोरटा. नीट बोल. मग चोरून आणल्यानंतर ना तुला मी काय नाव देणार? चोरटाच बोलणार ना. जे चोरतं त्याला चोरटाच बोलतात ना. हा तू बरी शेजारच्यांकडनं फुल चोरून आणायची, मग तू नाही चोरटी झाली? मला काय माहिती नाही का तुझं? हा कुठलं हे काय एवढे आपल्याकडे गुलाबाचं फुल आहे काय? असंच नाही झालं, चोरूनच आणलेले आहेत ते सगळं, कळलं का? नाही, मी फक्त मनी प्लांट चोरून आणला होता. चोरटीच झाली तू, चोरटीच मनी प्लांट साठी. तो चोरायचाच असतो, कळलं का? जगातली अशी कुठलीच बाई नाही की ती मनी प्लांट चोरून लावत नाही. ते चोरूनच लावायचा असतो, त्यावेळेसच तो येतो. माझ्या मम्मीने रानातनं मनी प्लांट आणलेला, पण असं कोणाच्या शेजारच्या बाईकडून चोरून नाही आणला, कळलं का? हा जरा डोकं वापरत जा. मला चोरट म्हणते, स्वतः चोरून तर आणते. गुलाबाचं झाड चोरून आणलं. गावाला तुला न्यायला नाही पाहिजे. गावाला गेल्यावर माझ्या मम्मी तर सगळं घेऊन येते शहरात, पुन्हा शहरात. तुझ्या मम्मीकडे काय आहे? मम्मीकडे काय? आ विसरली तू? मी तर अजून कधीच काही बघितलं नाही तुझ्या मम्मीकडं. खरं? हा मग माझा नवरा कमवतोय, मी कमवते, अरे घेतो. जेव्हा तुमचं लग्न झालं का दादा तुझं, तुला 1 तोळ्याचं 30 तोळ्याचं गंटन दिलता माझ्या मम्मीने. किती? 31 तोळ्याचं गंटन. 1 तोळ्याचा, 30 तोळ्याचा आणि 31 तोळ्याचा. 30 आणि 31. हा स्वप्नातच दिला असेल. स्वप्नात? अरे स्वप्नामध्ये 40 तोळ्याचं दिलता, हकीकत मध्ये 31 तोळ्याचं दिलता, कळलं का? हकीकत मध्ये 31 तोळ्याचा. रिअलिटी ऑफ माय मॉम 31 कॅरेट्स गोल्ड. बेंटेक्सचा घेतला असेल तू. हा तसं माझ्या नवऱ्याने मला चांगला 4 तोळ्याचा गंटन घातला हे मी मान्य करते, ठीक आहे. पण जे तू 31 तोळ्याचं बोलतोय ना, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तुमच्या ज्या बडाई मारतोय ना तुझ्या आणि तुझ्या मम्मीच्या, तिथे तुम्ही आणलं असेल स्वप्नामध्ये जाऊन बेंटेक्सचा, आणि बेंटेक्स मला गिफ्ट वगैरे केलेलं असं काहीतरी स्वप्न पडलं असेल. अरे BISचा होलमार्क केल्यावर, कळलं का? जरा गप्प बस, नको डोकं खाऊस. नको डोकं बडाई मारण्यात 1 नंबर. आणि माझी मम्मी मला हे पण म्हणलेली, जर का माझी सून माझ्या नजरेमध्ये चांगली वागली ना तर तिला मी हिराचा नेकलेस देईन, हिराचा, कळलं का? आमची खानदानी प्रॉपर्टी ती हिराचा नेकलेस. आमच्या खानदानात फक्त माझ्या मम्मीकडे, तर तुला जाईन, कळलं का? आणि तू जर काही चांगली नाही वागली तर बरं आहे, माझ्या बायकोला जाईन, त्यात काही विषय नाही. माझ्या बायकोला जाईन. जे अजून यायला 5 वर्ष आहे तिच्या म्हणावं लाग. 5 नाही 7-8 वर्ष तर लागतील ना तुझी बायको यायला. अवघे 3 वर्ष. 3 इतक्या लवकर तू लग्न करणार आहे का? मग प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊन जाईल. माझ्या मम्मीचा शब्द आहे. हिच्या गुन्ह्यात जाशील आतमध्ये. तू किती माझ्याबद्दल वाईट बोलती ग? जरा तरी चांगलं बोल माझ्याबद्दल. बालविवाहामध्ये जाशील आतमध्ये. अरे माझी मम्मी असते, मला कोणा हात लावायची ताकद नाही. माझ्या मम्मीचा शब्द आहे, कळलं का? कायद्याला तुम्ही पॉकेटमध्ये नाही ठेवू शकत, कळलं का? कायदा कायदा आहे, आणि कायदा आहे ना हा आपल्या चांगल्यासाठीच असतो, कळलं? शरीर में 360 हड्डियां होती और 360 कायदे होते. हम
हड्डी भी तोड़ते और कायदा भी तोड़ते, समझी क्या? समझी क्या? हाँ। कायदा तोड़ने के बाद है ना, ऐसी लाठी पड़ती है ना बम के ऊपर, बस दे दनादन दे दनादन दे दनादन. किती वाईट बोलती. मी अजिबात वाईट बोलत नाही, कळलं का? त्यावेळेस अक्कल येते मग कायदा तोडल्याने काय होतं ते. आपल्याला काय नव्हतं, आपण ब्रँड आहे. कळलं का? कायदा आपल्यासाठी, कळलं? आपण कायद्यासाठी नाही, कायदे तोडण्यासाठी आपण नाहीये. कायद्याचं पालन करण्यासाठी आपण, आणि प्रत्येक कायद्यामागे ना काही ठोस कारण आहे. तो कायदा आपल्यासाठी तो लागू केलाय, आणि त्याचं पालन आहे ना, आणि त्याचे नियम पाळणं हेच आपलं कर्तव्य आहे. मला एक विचारायचं होतं, मी लय तुझ्या कमेंट वाचल्या की मॅडम तुमचा हा तीळ खूप चांगला आहे. हा तुझा जन्मजात ओरिजिनल आहे का केलेला आहे? ओरिजिनलच खरं का? हा. आता उद्या आंघोळ करून आली ना, मग मी आधी तुझा असा फोटो काढतो आणि बघतो ब्लर करून आहे का नाही तिथं, काही झूम करून बघतो. कशाला फोटो काढायचा? ओरिजिनल तर ओरिजिनल. फक्त हा डार्क लिपस्टिक लावली ना त्याचं थोडंसं फेंट दिसतो, कारण की तो ओटावरती ना, मेन ओटावरती, मग तो लिपस्टिकमुळे फेंट होतो. त्याला आणखी डार्क लिपस्टिक सॉरी मग थोडंसं तिथं फेंट एक तर लिपस्टिक लावावी लागते, मग चांगला दिसतो. नाही तर मग डार्क लिपस्टिकने तो थोडासा फेंट दिसतो. मग कधी कधी मग तो दिसत नाही डार्क लिपस्टिक लावल्यावर. माझी मम्मी मला म्हणते, बाळा तुला लकी, कारण की तुझ्या कपाळावर तिळ आहे. ज्याच्या कपाळावर तिळ असतो ना, तो आयुष्यात ते सक्सेसला जातो. पैसा असे पळत पळत येतो त्याकडे, पळत पळत. कळलं का? म्हणून मी पैसा उडवायच्या कधी हे नाही उडवत बसतो, असं कधी जपायला बघत नाही. सेविंग आपल्या शब्दातच नाही, आपल्या नावातच सेविंग नाही. कळलं का? कळलं. जातो. हा, डोकं खाण्याबद्दल धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. आपण आमचं डोकं खाल्लं. एवढी माझी गोष्टी काही रे खाऊन टाक, वेस्ट जाईल. लय मेहनत काही गरज नाही, मी कोणाचं गोष्ट खात नाही. बरं जाता जा मग खातो. खा मग. बाय द वे बसलो तेवढा तुझा हॉटस्पॉट वापरला, पिक्चर डाउनलोड झाला. बाय बाय. निर्लज्ज सदा सुखी ते म्हणतात ना, ते हेच आहे.